जालना में शिवसेना शिंदे गुट ने 21 अगस्त 2025 को झुग्गी झोपड़ियों में रहने वाले लोगों के लिए लव कार्ड यानी पहचान पत्र मिलने की खुशखबरी पर पटाखे फोड़कर जश्न मनाया। शहर के लहूजी चौक पर दीपक वैद्य और उनके साथियों ने फूल बरसाए और एक दूसरे को बधाई दी। पिछले कई सालों से इन इलाकों के लोग लव कार्ड के लिए संघर्ष कर रहे थे, लेकिन अब उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और विधायक अर्जुन खोतकर के प्रयासों से रास्ता साफ हो गया है। स्थानीय नागरिकों ने इस फैसले पर संतोष जताया और नेताओं का आभार व्यक्त किया। आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक म्हण आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। या शहराचे आमदार आणि विकास पुरुष माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी 2024च्या आमदारकी पूर्वीच्या इलेक्शनला आमच्या झोपडपट्टीवासियांना एक आश्वासन दिलं होतं की मी तुम्हाला जे घर आहेत ते तुमच्या नावावर म्हणजे तुमच्या नावावर पक्के पीआर कार्ड देऊ। तर आज खऱ्या अर्थानं एकनाथभाई शिंदे साहेब या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री असतील, त्यानंतर या शहराचे आमदार अर्जुनभाऊ खोतकर असतील, यांनी आमच्या शिवसेनेमार्फत वेळोवेळी या शहरामध्ये या झोपडपट्टीवासियांच्या पीआर कार्डसाठी एक लढा उभा केलेला होता। तर खऱ्या अर्थानं काल साहेबांनी घोषणा केली की आम्ही पीआर कार्ड देणार आहोत। तर या लढ्याला, या शिवसेनेच्या लढ्याला आम्हाला यश आलेलं आहे। तर आज आम्ही जालना वासियाच्या वतीनं, प्रत्येक झोपडपट्टी वासियाच्या वतीनं आज आम्ही जल्लोष साजरा करत आहोत आणि फक्त साहेबांचं जालन्यामध्ये आगमनासाठी वाट पाहत आहोत की साहेबांचं जालना शहराच्या वतीनं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येईल। आणि मी परत एकदा माननीय श्री अर्जुनरावजी खोतकर साहेब, एकनाथरावजी शिंदे साहेब या सर्वांचं मी आभार मानतो, महायुती सरकारचा आभार मानतो, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आभार मानतो आणि आम्हाला परत एकदा पीआर कार्ड दिल्याबद्दल मी सर्व गव्हर्नमेंटचं धन्यवाद मानतो। जल्लोष साजरा केल्याबद्दल जालन्याचे लाडके अर्जुन खोतकर भाऊ यांचा खूप 40-50 वर्षापासून हे नूतन वसाहत एरिया हे काहीच नव्हतं। भाऊनं हे पीआर कार्ड मंजूर करून आणलं। जालन्याचे कळकळीचे नेता जे असतील ते अर्जुन खोतकर भाऊ, गरीबाचे जर नेता असतील ते तर तेच नेता आहेत गरीबासाठी। आणि त्यांना इतक्या दिवसापासून कोणीच असं मनावर घेतलं नव्हतं, त्यांना एवढं मनावर घेऊन एवढी मंजुरी आणली। आज शासनाच्या घरात राहतील गरीब लोक, आपल्या स्वतःच्या घरात।